नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघ आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे. नाही, खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा आज निवडणूक होत असेल तरी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा साखर बेल्ट म्हणून ओळखला जातो. तर सहकाराचा खूप मोठा याच्यामध्ये रोल आहे आणि ह्यात खूपच लक्षवेधिक लढती आहेत आज. म्हणजे मला वाटतं की सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई पवार हे एक महत्त्वाची लढत आहे. उदयनराजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यामुळे कोल्हापूरचे एक राजे अशा विशेष म्हणजे कोल्हापूरचे एक तिथे शाहू महाराज प्रतिष्ठेचा हा तिसरा टप्पा आहे. खरं तर खूप महत्त्वाची निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने. कारण याच्यामध्ये हे दोन राजे सुप्रिया सुळेंची संदर्भातली एक निवडणूक, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष या तिसऱ्या टप्प्यावर महाराष्ट्रावर केंद्रित झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ह्या टप्प्यातले जे काही निकाल आहेत बरोबर, ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आपण आज ह्या सर्व निवडणुकीमध्ये सातारा मतदारसंघावरती आपण थोडं चर्चा करूया असं मला वाटतंय. तर साताराची निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे, कारण एकंदरीत उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज तिथून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी ते प्रतिष्ठेची निवडणूक केली. खरं तर ह्या मतदारसंघात उमेदवार निश्चित होत नव्हता, कारण बराच कालावधी दोन्ही पक्षांनी घेतला. म्हणजे महाविकास आघाडीने घेतला आणि महायुतीने घेतला. राजेंना तिकीट मिळणार किंवा नाही मिळणार हा बराच विषय चर्चेचं गुऱ्हाळ चालू होतं. पण शेवटी राजेंनी तिकीट मिळवण्यात यश मिळवलं, कारण राष्ट्रवादीने ह्या जागेवरती दावा केलेला होता. अजित पवार गट, शरद पवार गटाने ऑलरेडी तिथे काँग्रेसने मला वाटतं की दावा केला. बऱ्याच काही हे राजकारण चाललेलं होतं, त्यातून ते जागा महायुतीकडे आली, महायुतीमध्ये भाजपकडे आली आणि आता ही निवडणूक खरं तर खूप महत्त्वाची ठरणार आहे. खरं तर तुम्ही आता जे म्हटलं की भाजपकडे आली आणि उदयनराजेंना उमेदवारी दिली. भाजपनंच केलेल्या सर्वेक्षणामध्ये उदयनराजेंसाठी तिथं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फारसं सकारात्मक परिस्थिती नव्हती. त्यामुळं खरं तर उदयनराजेंना उमेदवारी देण्यामध्ये जो उशीर झाला त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं तेच होतं. मतदारसंघ तो भाजपकडेच होता, कारण 2019ला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला उदयनराजे तिथून राष्ट्रवादीकडून, शरद पवार गटाकडून, म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी एकच होती, राष्ट्रवादीतून ते निवडून आले होते. पण त्याच्यानंतर त्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि उदयनराजे यांच्यामध्ये वितुष निर्माण झालं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. पर्यायानं त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर 6 महिन्यामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी पोटनिवडणूक झाली. ती पोटनिवडणूक सुद्धा शरद पवार विरुद्ध उदयनराजे अशीच निवडणूक झालेली होती आणि त्याचा निकाल कसा लागला हे सगळ्या महाराष्ट्रानं आणि देशामध्ये जी पावसातली सभा, खूप मोठी सभा झाली आणि ती सभा गाजली. महाराष्ट्रभर त्या सभेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि ती सभाच या संपूर्ण निकाल फिरवणारे ठरले. असं एक सभेचे पण निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला आणि उदयनराजेंचा पण पराभव झाला त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या अर्थानं आत्तापर्यंतच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचं जे वर्चस्व होतं त्या मतदारसंघावरचं ते 2019पर्यंत अबाधित राहिलं. आता परत तीच परिस्थिती आहे की शरद पवार विरुद्ध उदयनराजे अशीच निवडणूक आता परत होताना दिसते. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जरी शशिकांत शिंदे उमेदवार असले तरी ही लढत मात्र उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशीच आहे. आता ह्यामध्ये एक महत्त्वाचे एक भाग आहे की खरं तर इथले जे उमेदवार आहेत उदयनराजे भोसले आणि महायुतीतले घटक पक्ष, आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे गट आहे, अजित पवारांचं उदयनराजे तसं फारसं कधी पटलेलं नाही, शक्य नाही की अशी परिस्थिती आहे. आता ह्या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार या सर्व निवडणुकीत राजेंना कितपत पाठिंबा देतात हाही महत्त्वाचा भाग आहे. पण ह्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा द्यावाच लागणार आहे, कारण ही निवडणूक तशी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांना ते राज्याने निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गट असेल, म्हणजे शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, यांना एकत्र बसवून त्यांच्यात एक समन्वय घडवून कसंही करून त्यांना ही निवडणूक राज्यांना निवडून आणायचंच आहे जनरली. आता आपण या संदर्भात सातारा मतदारसंघातली सद्यस्थिती काय आहे
याच्या संदर्भात आपण साताऱ्यातील दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच. ती आपल्याला सध्याची परिस्थिती नेमकी मतदारसंघातली, उद्या मतदान होतंय, आत्ता आज अखेरची काय परिस्थिती आहे त्या संदर्भात आपल्याला ते विश्लेषण देतीलच. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. यामध्ये सर्व मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला हा सगळा परिसर आहे. यावेळी देखील महायुती आणि महाआघाडीमध्येच बहुतेक मतदारसंघांमध्ये सरळ लढत आहे. वंचितचे उमेदवार काही मतदारसंघामध्ये आहेत, पण ही लढत दुरंगीच बहुतेक ठिकाणी आहे. तर आज आपण या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. तर आपल्यासोबत आता आहेत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी दैनिक पुण्यनगरीच्या सातारा वृत्तीचे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी. नमस्कार विनोदजी. नमस्ते. तर उद्या साताऱ्यामध्ये मतदान होत आहे. तर या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी याच्या बरोबरच दुरंगी लढत होती की आपल्या मतदारसंघामध्ये आणखी काही उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत? आमच्याकडे स्पर्धेमध्ये उमेदवार नाही, जवळपास 14 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत, परंतु दुरंगीच लढत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत आहे. ओके. महायुतीकडून उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर इथं दोन्ही ह्याच्याकडून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार लवकर ठरत नव्हते आणि त्याच्यानंतर उमेदवार ठरल्यानंतर ही निवडणूक दोन्हीकडून अत्यंत प्रतिष्ठेची अशी झालेली आहे आणि देशामध्ये ही निवडणूक सध्या प्रतिष्ठेची मानली जाते. तर तुम्हाला काय वाटतंय की इथं काय चित्र आहे आता सध्या? आता कधी नव्हे ते साताराच्या लढतीमध्ये मोठी रंगत निर्माण झालेली आहे. सातारा लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हा सामना असेल तरी इथं शरद पवार विरुद्ध उदयनराजे असं सातारा लोकसभेच्या निवडणुकीची लढत होणार आहे. कारण सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आज अखेर शरद पवारांचा उमेदवार इथं पराभूत झालेला नाही. पण मागच्या निवडणुकीपर्यंत अशी परिस्थिती होती की शरद पवारांच्या गटाचे किंवा त्यांच्या एकत्रित राष्ट्रवादीचे जास्त आमदार सातारा लोकसभा मतदारसंघात होते. आजची परिस्थिती अशी की 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि शरद पवारांच्या विचारांचा फक्त एकच आमदार कराड उत्तर मधले बाळासाहेब पाटील त्यांच्या बरोबर आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार आमदार आहेत जे महाविकास आघाडी बरोबर. अशी परिस्थिती आहे एकूण आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती कागदावर आज बळकट आहे, परंतु ही लढत एकतर्फी नाही. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे याच्यामध्ये फार थोड्या मताने निकाल लागेल आणि कुणीतरी दोघांपैकी एक निवडून येईल अशी आजची परिस्थिती. निकाल सांगणं अत्यंत अवघड. ओके. मध्यंतरी अजित पवार गटाचे कडून पण उमेदवारी मागण्यात आलेली होती. त्याच्यामुळं अजित पवार गटामध्ये काही नाराजी अंतर्गत कुठं आहे का आता शिल्लक राहिली दिसते तशी तुम्हाला काय? वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या भावासाठी उमेदवारी मागितलेली होती लोकसभेची आणि अजितदादा गटाला ही जागा मिळेल अशी खूप अपेक्षा त्यांना होती. सातारा लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यासाठी महायुतीनं खूप वेळ घेतला, त्याचाही परिणाम निवडणुकीवर झालेला आहे आणि मकरंद पाटील आणि त्यांचे सहकारी हे नितीन पाटलांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर लगेच कामाला लागले नाही. त्यात मकरंद पाटील यांच्या घरात एक विवाह सोहळा होता त्यांच्या पुतण्याचा, मग विवाह सोहळा साजरा करण्याच्या कामाला ते लागले. त्या दरम्यान दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नाराज कार्यकर्ते हे काही काळ शशिकांत शिंदेच्या बाजूने झुकलेले दिसले, परंतु 2 दिवसापूर्वी अजितदादांनी बैठक वाई विधानसभा मतदारसंघाची घेतली
आणि नितीन पाटील यांना आम्ही जूनमध्ये खासदार करू असा शब्द त्यांनी दिला आणि आक्रमक भाषण केलं. कारखाने वाचवायचे असतील तर तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे थोडी वातावरणात सुधारणा झालेली आहे. उदयनराजेंच्या बद्दल पाटण आणि वाईमध्ये शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना काही प्रमाणात यश आलेलं आहे. त्यामुळे उदयनराजे तुल्यबळ लढतीत पोहोचलेले आहेत. उदयनराजे आणि शशिकांत शिंदेमध्ये आता रंगतदार सामना त्यामुळे होईल. ओके. आणखी एक दोन गोष्टी अशा आहेत की शशिकांत शिंदेवर मध्यंतरी मुंबईतल्या बाजार समितीतल्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याचा कितपत परिणाम होईल? आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यामध्ये सभा झाली होती, त्याचा उदयनराजेंना कितपत फायदा होईल? नरेंद्र मोदींच्या सभेचा फायदा उदयनराजेंना होईल, कारण मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोदींच्या सभेतून झालेला आहे. एका धर्माला टार्गेट करणं आणि एका धर्माला कुरवाळणं अशा प्रकारचं भाषण मोदींनी केलेलं आहे. त्यामुळं त्याचा फायदा उदयनराजेंना निश्चित होईल. मात्र शशिकांत शिंदेवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ते अचानक निवडणुकीच्या काळात वेगानं झालेले आरोप आहेत आणि निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल झाल्यामुळे लोकांना त्यामध्ये राजकीय काहीतरी डाव आहे अशी शंका वाटते. त्यामुळे शशिकांत शिंदेना फारसा परिणाम भोगावा लागेल त्या आरोपांचा असं वाटत नाही. भविष्यात काय घडेल माहित नाही, पण आज तरी तसं शशिकांत शिंदेना त्याचा काय फटका बसेल त्या आरोपांचा असं वाटत. विनोद कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे ही आपण ती चर्चा केली होती की ही निवडणूक उदयनराजे विरुद्ध शरद पवार आहे आणि तिथली वस्तुस्थिती ग्राउंड रियालिटी तीच आहे की जे आपल्याला विनोद कुलकर्णी यांनी सांगितली की इथे. आणि सुरुवातीला ही एकतर्फी निवडणूक वाटत होती असं ते म्हटले की काही घटक पक्षातले काही आमदार ह्याच्यामध्ये सहभागी नव्हते, कार्यकर्ते सहभागी नव्हते, दुसऱ्या फळीतले नेते सहभागी नव्हते. पण आता चित्र बदलले असं त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांनी इथे सक्रिय भूमिका घेतलेली आहे, शंभूराजे देसाई यांनी सक्रिय भूमिका घेतलेली आहे राजांना निवडून आणण्यासाठी. या निवडणुकीविषयी चुरस निर्माण झालेली आहे. दोन्ही निवडणुकीतले उमेदवारी तुल्यबळ असेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग मोडवरती आली, कारण उद्या मतदान होणार आहे आणि ते म्हटल्याप्रमाणे की कोण येईल हे निश्चित आता सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण जो कोणी येईल तो खूप कमी फरकाने येईल, खूप कमी मार्जिनने येईल असं त्यांचं मत आहे. आणि तशाच पद्धतीचं वातावरणही आहे. आपण काही लोकांची चर्चा केली, राजकीय पक्षांच्या तिथल्या नेत्यांची चर्चा केली किंवा राजकीय विश्लेषकांची चर्चा केली. आपल्याला असं जाणून आलं की ही निवडणूक खऱ्या अर्थाने आता चोरचीची झालेली आहे आणि मार्जिन खूप कमी असेल. ह्याचं कारण पण विनोद कुलकर्णी त्यांनी पण सांगितलं आता की जे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 6पैकी 2 विधानसभा मतदारसंघामध्ये महाआघाडीचं म्हणजे कराड उत्तर आणि कराड दक्षिण या 2 मतदारसंघामधून महाआघाडीचे आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आहेत, काँग्रेसचे आहेत ते, आणि कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील जे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आहेत. पण जरी बाकीचे बाकी दुसरे ते शंभूराज देसाई जे राज्यामध्ये मंत्री पण आहेत ते शिंदे गटाचे आहेत, आणि महेश शिंदे कोरेगावमधून ते पण शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. हे 2 शिंदे गटाचे 2 प्रामाणिकपणे जरी काम करतील असं आपण जरी गृहीत धरलं तरी शशिकांत शिंदे यांचं पूर्वी सातारा मतदारसंघ असेल, प्रॉपर सातारा विधानसभा, तो पूर्वी जावळी म्हणून होता, तर त्या मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे. त्याचं कारण असं आहे की शशिकांत शिंदे ज्या माथाडी कामगारांसाठी काम करतात तो बराचसा मतदार हा त्यांचा जो मतदारसंघ आहे तो जावळी, पूर्वीचा जावळी हा मतदारसंघ आहे, आणि साताऱ्याचा काही महाबळेश्वर वगैरे इकडचा भाग आहे ते मुंबईशी कनेक्टेड लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी असलेलं एक जे नातं आहे त्याचा त्यांना निश्चितपणानं काहीतरी फायदा होताना दिसतोय. त्यामुळंच तो जो मार्जिनचा जरी समजा कागदावर आपल्याला मतदान हे जे आमदार आहेत जर युतीचे दिसत असले तरी पण मतदार प्रत्यक्षात काय करतील आणि काही अंतर्गत गट त्यांच्यातले जे आहेत ते पण काय करतील सांगू शकत नाही असं विनोदचं पण म्हणणं. त्याच बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे की कसं आहे की आपण पोटनिवडणुकीच्या अगोदर मुख्य निवडणूक झाली होती 2019ची, त्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळी उदयनराजे भोसले आणि आपले महायुतीकडून नरेंद्र पाटील जे माथाडी कामगारांचे नेते आहेत यांच्यामध्ये ते निवडणूक झाली होती. महायुतीकडून नरेंद्र पाटील होते
तर राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले त्यावेळी होते 2019च्या मुख्य निवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. हा. तर त्यावेळी उदयनराजे खरं तर जवळपास 1 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आले होते. नरेंद्र पाटील यांनी जी मतं घेतली ते खूप लक्षवेधिक मतं होती, कारण ते 4.5 लाखाच्या आसपास ती मतं घेतली. त्यामुळे नरेंद्र पाटील म्हणजे इथे मला सांगण्याचा हा मुद्दा आहे की इथे माथाडी कामगारांचा खूप मोठा रोल असणार आहे ह्याच्यामध्ये, कारण नरेंद्र पाटील एक माथाडी कामगारांचे नेते आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जी मतं मिळाली ते माथाडी कामगारांची मतं तिथे खूप मोठी मिळाली. सातारा जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार हा मुंबईत काम करतोय आणि त्यांचं एक ते माथाडी नेते म्हणून एक नातं आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेना तो एक फायदा होऊ शकतो, कारण माथाडी नेते आहेत ते आणि माथाडी मतदार जे आहेत कामगार आहेत ते मतदार म्हणून तिथे कदाचित त्यांना तो एक मतदान करू शकतील. त्यामुळे ही निवडणूक निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. दुसरा की या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज वर्गही आहे, ज्याने तो राजेंच्या पाठीशी आहे. म्हणजे उदयनराजे भोसले यांच्या नेहमीच तो पाठीशी राहिलेला आहे, पण यावेळी राजे महायुतीकडून निवडणूक भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हा मुस्लिम वर्ग राजाने कितपत पाठीमध्ये होता हाही मोठा प्रश्न तिथे या की त्यात आता विनोदने सांगितलं त्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये तो टोन त्यांचा होता की जातीय मताचं विभाजन होईल अशा पद्धतीचा टोन होता. ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार. अर्थातच त्यांनी हिंदूंच्या बाजूनं ते भाषण झालेलं होतं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं मुस्लिम मतदार कदाचित राजांच्यापासून दूर पण जाऊ शकेल, कारण त्या भाषणाचा तो दूर गेला तर हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. हिंदू मतांचं तो एक त्यांना राजांना तोही बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. आपण उद्याचं मतदान होत आहे त्यामुळे निश्चित काय होईल आता हे आपल्याला कळेलच, पण निवडणूक मात्र चुरशीचे होते हे मात्र निश्चित आहे.